आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्षरा, मी तुझी मदत करायला आलो आणि माझी मदत घ्यायची नाही असं ठरवलं आहेस का तू? असं काही नाहीये छोटे मालक. तुम्हाला माहितीये ना, आधीच खूप प्रॉब्लेम सुरू आहेत. त्यात परत नवीन नको काही घडायला. बरं, ठीक आहे. छोटे मालक, पप्पू काळ्या हे आहे पैसे किती शिल्लक आहे? तुला काय करायचंय? तुला काय करायचं म्हणजे? पोरांचं भागवायचंय. महिना झाला त्यांना ताटकळत ठेवलंय. बाहेर जर कुठं घावलं ना मी तर सोलून काढतील मला. बरं होईल, चांगली आदड घालेल तुला. तू असं का बोलायला लागली काय? ओ बाई, आधी 1 महिन्याचा पगार टाका. किती दिवस नुसतं टोलवायला लागलाय? आज पगार मिळाल्याशिवाय एका बी कामाला हात लावायची नाही मी. बरं देते. हे घे. हे काय? ह्या वेळेला तुम्ही दिवाळी बी नाही दिली. इथे आमचं दिवाळी निघालंय आणि तुला दिवाळी खायची वय? तर निघ कामाला. वय जाते. बाई, ते दादा कुठे दिसत नाही. बाहेर गेलेत का? का? कामवाली बाई आली आहे. माझाच इशे चालू आहे. मी हे तर हाय हे तिला कळायला पाहिजे. मग ती सांगेल बाहेर कुणाला तरी. पर काय करू? नाही म्हणजे दरवेळेला दिवाळी तेच देतात ना, म्हणून आपलं विचारलं. त्यांचं काहीतरी काम आहे म्हणून 2 दिवस गाल गेलेत. हा चल तू कामाला लाग. नसते चौकशा. दिवाळी मागते तिथं कामा नको करायला. यात नाही काही. दिवाळी पाहिजे. तुला मी पैसे मागितलं तर थवाड वाकडं केलंस आणि तिनं मागितल्यावर लगेच पर्स मधनं काढून दिले पैसे. अरे तिचा पगार द्यायचा होता. नसता दिला ना तर उपाशी राहावं लागलं असतं आज. हॅलो, मामी बोलताय का? मामीला फोन केला ना व, मामीच बोलणार. कमाल आहे, मी पण मामीच बोलेले. अव आता जोक झाला की. हा आता पुढे बोला. हो, एक गुड न्यूज आहे. ह्या वयात खपाओ, सोक पडला गळ्याला आणि जीभ लावती टाळ्याला. ते सोडा, गुड न्यूज काय ते बोला. अहो, मी अक्षराच्या गाडीचे 2 टायर पंक्चर केलेत. काय सांगताय? म्हणजे माझा बदला आणि तुमचा प्लॅन लवकरच पुरा होणार म्हणताय? काय करावं? हा, हे असं उभं राहून खुर्चीचं पाय भुईला आपटलं तर आवाज तरी जाईल बाहेर. काय बी मदत लागली तर सांगा की. हा वय तर सांगणार की. अहो, मातीशिवाय घुशीला आणि दाव्याशिवाय म्हशीला आधार असतोय वय का? फक्त तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांभाळा, बाकीचं मी बघते. हा हा, त्याची काळजी अजिबात करू नका. मी फोन करते, ठेवा तुम्ही.
अहो आत नका नाही कसला तरी आवाज येत होता. होय का? हा. अगं उंदीर झालेत ना व. म्हणून तर दरवाजा बंद ठेवलाय. तू काय करते साडी? हा चल कामाला लाग. वय वय जाते की. असं ठिसकाय काय झालंय? जणू काय आत नवऱ्यालाच कोंडलंय आणि त्याला मी पळवून नेणार आहे. जाती जाती. मावशाला ना पलंगासमोर बांधून ठेवायला पाहिजे. त्याला शॉर्ट झालाय नसता. काही करून मामाला शोधायला हवं, पण कसं? मामाचा मोबाईल ट्रेस केला ना तर नक्की कळेल की ते कुठे आहेत. हा बोल बेटा अक्षरा. नमस्कार काका. बऱ्याच दिवसांनी आठवण झाली तुला काकांची. हो म्हणजे कामच असं होतं की. अच्छा, म्हणजे तुला काम निघालं कीच आठवण येणार आमची तर. हो तसं नाही काका, पण असू दे असू दे. अगं आम्ही पोलीस त्यासाठीच आहोत. बाकी तू कशी आहेस सांग. मी ठीक आहे. मी खरं तर तुम्हाला भेटायलाच येणार होते, पण धावपळच अशी होती ना. चालायचंच. बरं काय काम काढलंस आज काकांकडे सांग. काका मला तुमच्याकडनं एक मदत हवी आहे. तुम्ही बाबांचे मोठे साहेब आहात आणि घरच्या सारखे आहात, आपले आहात, म्हणून तुम्हाला हक्काने कॉल केलाय. काय अडचण आहे सांग बरं. काका ते काका एक मोबाईल नंबर आहे, तो ट्रेस करायचा आहे. ओके करतो मी, काही हरकत नाही. नाही तुला कोणी त्रास देतोय का नाही तसं काही असेल तर मला सांग, सरळ करतो मी त्याला. नाही नाही काका, त्याची काही गरज नाहीये. मी म्हणून तुम्हाला कॉल केलाय. या प्रकरणात जी लोक सामील आहेत ना त्यांना मला रेड हँड पकडायचंय. प्लीज मदत करा तेवढी. शुअर. अरे तो तर तुझा हक्क आहे. थँक्यू काका. ठेवते फोन. हो हो.